आज महाराष्ट्रात पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यानिमित्त सर्व ज्योतिर्लिंग गजबजून गेलेत। महादेवाची पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला विविध ठिकाणी उपस्थिती लावत आहेत। पैठण शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे। नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा फटका पैठणकरांना सहन करावा लागतोय। एकीकडे जायकवाडी धरणाची पाणी पातळी 83% पुढे जाऊन सुद्धा पायथ्याशी असलेल्या पैठण शहरामध्ये पाणी नसल्याने संताप व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगर शहरातून म्हैसमाळ वेरूळ येथील फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा जोगेश्वरी धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। हर्षदीप तांगडे असं या मित्राचं नाव आहे। तो 13 मित्रांसोबत सुट्टीमुळे म्हैसमाळ वेरूळला जाण्यासाठी गेला होता। त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाल्याची माहिती आहे। वर्ध्याच्या महाबळा गावाशेजारी असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पादचारी व्यक्ती वाहनाच्या धडकेमध्ये जागीच ठार झालाय। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये दलित युवकाला धर्म विचारून बेदम मारहाण प्रकरणी आज खामगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। मारहाणी प्रकरणी अद्यापही सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली नसल्याने आंबेडकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। त्यामुळे या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी संतप्त आंदोलकांकडून करण्यात येते आहे। सिल्लोड तालुक्यातील भवन गावामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। महिला उपसरपंचाचं भीक मागो आंदोलन करण्यात येत आहे। तक्रार करून सुद्धा लोकप्रतिनिधी या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्षित करत असल्याचा आरोप केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबलवाडी परिसरामध्ये गव्यांच्या कळपानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। शेतकऱ्यांना त्या सगळ्या संदर्भामुळे चिंतेचं वातावरण सध्या सगळीकडे पसरलेलं आहे। शिवशाही बसनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरती आता भुईंज जवळ ही घटना घडली। यामध्ये सुदैवानं 20 प्रवासी थोडक्यात बचावले। संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ सांगडेवाडीमध्ये एक बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय। सांगडेवाडीतील मधुकर चव्हाण यांच्या राहत्या घरामागे असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या शिरला होता। त्यानं धुमाकूळ घातला होता। वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं 2.5 तासांच्या आत त्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलाय। अमरावती राष्ट्रीय नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती रहाटगाव इथं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। रस्त्यावरती ट्रक फसल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे आता प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला। बुलढाण्यामध्ये सोयाबीन पिकावरती अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा नकार आहे। नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। आगसापू जवळ ही सगळी घटना घडली आहे। खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली। यामध्ये एका कामगाराचा सुद्धा मृत्यू झाला। येवला तालुक्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना 76,50,000 रुपयांच्या शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं। शासनाच्या सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलंय। या शिष्यवृत्तीमुळे तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुलभ झालाय। त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला सुद्धा चालना मिळाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये वस्तीजवळील एका परिसरामध्ये सोनेरी कोल्हा आढळून आलाय। युथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेचे सदस्य निसर्ग भ्रमंतीसाठी गेले होते, तेव्हा त्यांच्या निदर्शनास हा कोल्हा आलेला आहे।